संपूर्ण भारतवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जे रात्रंदिवस मेहनत घेतात आमचे पत्रकार बांधव यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा। दिवाळी सण हा आपला राष्ट्रीय सण आणि एक आध्यात्मिक आणि धार्मिक सण आहे। दिवाळीमध्ये सर्व जाती धर्मांचे व्यावसायिक आपला दिवाळीमध्ये व्यवसाय वाढ करतात आणि दिवाळीमुळे पूर्ण अर्थशास्त्राला चालना मिळते। हा एकमेव सण असा आहे की दिवाळी वर्षभरामध्ये तेजी मंदी सोडली तर दिवाळीमध्ये सर्वांचं नुकसान भरून निघतं आणि दिवाळीवर जास्त लक्ष केंद्रित असतं। गरीबातल्या गरीबपासून व्यापाऱ्यापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांच्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो। आज माझ्या व्यवसायाचं बोलायचं म्हटलं तर सोने चांदी हा भाग जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। परवाच धनतेरस झाली, काल आपलं लक्ष्मीपूजन झालं, आज पाडवा आहे, उद्या भाऊबीज आहे आणि येणारी देव दिवाळी आहे आणि त्यानंतर येणारा लग्नाचा विवाहाचा योग आहेत। या सर्व गोष्टीला सोनं हे फार महत्त्वाचं आहे। सोनं हे आर्थिकदृष्ट्याने अडीअडचणीच्या पण कामाचं असतं, हा मान्य आहे भाग, पण सोन्यात बघणारा रिटर्न हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्युच्युअल फंड, SIP, FD, गोल्ड सेव्हिंग बॉन्ड खूप आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, परंतु वस्तू बँकेत कागदावर न ठेवता अंगावर ठेवून वापरून त्याची हौस करून आणि त्याचे रिटर्न्स जास्त प्रमाणात घेण्याची जी गोष्ट असेल किंवा जे आर्टिकल आहे ते फक्त गोल्ड ज्वेलरी। म्हणून आपण म्हणतो ना सोन्या चांदीच्या दुकानात गर्दी का, कारण त्यांना माहिती आपले पैसे खर्च होणार नाही आहे, आपल्याला वापरता पण येईल आणि त्यानंतर आपल्याला अडीअडचणीला किंवा नवीन करायला सुद्धा अडचण येणार नाही। आता या गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर सोन्याचा भाव 2016 सालापासून जर अभ्यास केला तर 25,000, 30,000 रुपये 10 ग्रॅम, 40,000, 50 या पद्धतीत होतात। त्यावेळेस मान्य केंद्र सरकारने, राज्य सरकारने 3% GST आकारला होता। मग हे जे आर्टिकल आहे याच्यावर 30,000 पण 3%, भाव वाढले 60,000 झाले तरी 3%, 90,000 झाले तरी 3%, 1,20,000 झाला तरी 3%। तर संपूर्ण ऑल इंडिया ग्राहक आणि व्यापारी यांचं केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती आहे की व्हॅल्यू वाढलेली आणि ही ॲसेट 3-3, 4-4 वेळा घडमोड करून नवीन केली तरी परत GST आहे। तर GSTबद्दल काही म्हणणं नाही, पण 3% हा जास्त होतो। आणि आता जो GST फेस्टिवल आहे आणि बऱ्याचशा गोष्टींवर मान्य सरकारने GST कमी केला आहे, पण ह्या गोष्टीवर जर 1% कमी केला, 2% GST ठेवला तर केंद्र सरकारचा रेव्हेन्यू पण कमी होणार नाही, नुकसान होणार नाही, पण ग्राहकांना त्याचं समाधान मिळेल आणि ग्राहक त्याच्याकडे अजून खरेदी विक्रीला मान्यता देतील। कारण इथं काउंटरवर जेव्हा आपण सेल विक्री करताना बरेचसे जण कपल्स इथं म्हणतात की आमचे पैसे GSTतच 3% जास्त जातात म्हणून ते मागे पुढे होतात। तर 2% जरी घेतला तर केंद्र सरकार राज्य सरकारचं नुकसान होणार नाही, कारण भाव 3-4 वाढलेले आहेत आणि त्याच्यावर तर GST पण वाढला आहे। सरकारने त्याकडे लक्ष द्यावं। आणि आता रामराज्य आहे, पूर्ण भारतभरामध्ये BIS केअर आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड। 2 ग्रॅमच्या वरील ज्वेलरी ही आपल्याला केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये HOID केल्याशिवाय विकताच येत नाही, हा कायदा अनिर्वाय आहे। त्यामुळे कोणाची फसवणूक होण्याची शक्यता 99% नाही, त्यामुळे ग्राहक याच्यामध्ये पूर्णपणे सेफ झालेले आहे। आता जो चांगली ट्रीटमेंट देईल, जो चांगल्या योग्यतेने माल ठेवेल, व्हरायटीज ठेवेल, त्याचाच हा बिझनेस होणार आहे। ह्या दिवाळीमध्ये छान उलाढाल झालेली आहे, परंतु काल लक्ष्मीपूजनला थोडा पाऊस सर्वीकडे झाल्यामुळे थोडं गिऱ्हाईकी वगैरे थांबली आणि भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार अन्य कारणानुसार बऱ्याच कारणानुसार भाव कुठं वाढत गेले। पण काल आणि आजच्या रात्रीमध्ये 6,000 रुपयाने भाव कमी झाला। सोन्याचा भाव 1,29,30,000च्या वरनं आज 1,24,500 ते 1,25,000वर आला। एक चांगली पर्वणी म्हटली जाईल, पण याची गॅरंटी काही नाही, केव्हाही वाढू शकतो आणि केव्हाही कमी होऊ शकतो। हे सर्व बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे। ज्याला पैशाची गरज आहे तो पैसे घेणार, ज्याला खरेदीची गरज आहे तो खरेदी करणार। बऱ्याचशा काही त्यावर गोष्टीवर बोलण्यासारखं आहे, परंतु ही दिवाळी छान लोकांनी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार खूप सुंदर साजरी केली। गावोगावात, शहरात खूप सुंदर साजरी झालेली आणि ग्राहकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। आम्ही ग्राहकांना आणि तमाम भारत जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आज पाडव्याच्या, उद्याच्या भाऊबीजेच्या।